मिरची सोडूया आणि त्या मिरचीला व्यवस्थितपणे फ्राय करून घेऊया। मंद आचेवरच हे सगळं प्रक्रिया आपल्याला करायची आहे। त्यानंतर आपण मिरची फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण हे बारीक चिरलेले आलू टाकणार आहोत। बारीक असे काप केलेले आपण बटाटे यामध्ये सोडणार आहोत। मिरची, बटाटे, 2 टेबलस्पून तेल, त्याचप्रमाणे आपल्याला लागणार आहे मीठ, जिरे, शेंगदाण्याचा कूट आणि साबुदाणा। या रेसिपीचा वापर करून आपण एक छान अशी उपवासासाठी स्पेशल अशी साबुदाणा खिचडी बनवणार आहोत। या आलूला असे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। आता तेलामध्ये आलू छान असे फ्राय झालेले आहे की नाही हे एकदा चम्मचने आपल्याला चेक करून बघावं लागेल। ज्यावेळेस हे आलू चम्मचने तुटतात तेव्हा आपण समजावं की हे छानपणे आलू फ्राय झालेले आहे। त्यानंतर आपल्याला थोडे जिरे आणि मीठ यामध्ये ॲड करायचे आहे। हे सगळं करताना गॅसची आच ही मंद करायची आहे। त्यानंतर आपण यामध्ये थोडा शेंगदाण्याचा कूट ॲड करणार आहे। अशा प्रकारे शेंगदाण्याचा कूट ॲड केल्यानंतर यामध्ये आपण 3 ते 4 तास भिजवलेला साबुदाणा ॲड करणार आहे। आणि याला आता व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये जे जिन्नस आपण वापरलेले आहेत ते सगळे यामध्ये मिक्स व्हायला हवे। अशा प्रकारे आपण या सगळ्या जिन्नसला एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपली साबुदाणा खिचडी बनून तयार आहे। त्याला आता आपल्याला एका प्लेटमध्ये घेऊन सर्व करण्यासाठी त्याला एका प्लेटमध्ये घ्यायचे आहे आणि त्यासोबत असं छान दही घेऊन सर्व करायचं आहे। तर अशा प्रकारे आज आपली स्पेशल साबुदाणा खिचडी बनून तयार झालेली आहे।